Good morning, students. Today's activity is how to write a book review. पुस्तक परीक्षण कसं लिहायचं? एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते आपण कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत. So let's start from the one story. So before writing a book review, we will write a story review. एखादी स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं? ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे? So let's see. You all know the famous story of the hare and the tortoise. तर कसं लिहायचं त्याच्याविषयी ते तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे की ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. मग कसे मुद्दे लिहायचे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर त्याची नेम ऑफ द स्टोरी लिहायची, ऑथर कोणी ती स्टोरी लिहिली आहे त्याची माहिती लिहायची, कॅरेक्टर्स त्याच्यात कोणकोणते कॅरेक्टर्स आले ते तुम्हाला लिहायचं आहे, प्लॉट किंवा समरी म्हणजे त्याचा एकदम सारांश तुम्हाला लिहायचा आहे थोडक्यात, सेटिंग म्हणजे त्याचं जी घटना आहे ती कुठं घडली त्याची माहिती लिहायची, आणि लास्ट लँग्वेज ऑफ द स्टोरी, त्या स्टोरीची जी भाषा आहे ती कशी आहे. बरोबर. मग ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्याचं परीक्षण तुम्ही त्याचं काय म्हणतात रिव्ह्यू लिहू शकता. ठीक आहे. कसं लिहिणार? नेम ऑफ द स्टोरी काय आहे? द हेअर अँड द टॉर्टाईस, ससा आणि कासव. इथं ससा आणि कासव. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑथर, आता इथं अननोन, ती कोण लिहिली ती माहिती नाही म्हणून आपण तिथं काय लिहिणार? अननोन. नंतर कॅरेक्टर्स, तर त्याच्यात दोन प्रकारचे कॅरेक्टर असतात बघा, प्रोटॅगॉनिस्ट अँड अँटागॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मुख्य हिरो आणि अँटागॉनिस्ट म्हणजे विलन. बरोबर की नाही? आणि मग त्याच्यात हिरो कोण आहे? टॉर्टॉईज, आणि विलन कोणाला दाखवलं आहे? हेअरला, ससा. हेअर म्हणजे ससा. The characters are depicted perfectly because of their built-in qualities. बरोबर की नाही? ते जे पात्र आहेत ती एकदम मस्त रंगवलेली आहेत, कारण की त्यांच्या अंगी जे गुण आहेत त्याला ते साजेशी कॅरेक्टर दिलेली होती. म्हणजे ससा कसा होता? भित्रा होता पण गर्विष्ठ होता. आणि ससा जो होता आपला, कासव जे होतं ते कसं होतं? स्लो चालणारं होतं पण टिकणारं होतं एका त्याच्या मुद्द्यावर. म्हणून असं आपण त्याची माहिती लिहू शकतो. प्लॉट आणि समरी, त्याचा सारांश तुम्ही लिहू शकता. द हेअर अँड द टॉर्टाईस स्टार्ट अ रेस ऑन डिमांडिंग ऑफ द हेअर ॲज ही इज ओव्हर कॉन्फिडंट लॉस्ट द रेस. स्लो बट स्टेडीली द टॉर्टाईस ऑन द रेस्ट ॲट लास्ट. बरोबर की नाही? आता याची मी फक्त समरी सांगितलेली आहे. कासव आणि सश्याने शर्यत लावली ऑन डिमांडिंग ऑफ द हेअर. कोणाच्या डिमांडने? सश्याच्या. ॲज ही इज ओव्हर कॉन्फिडंट, तो ससा होता त्याला अति आत्मविश्वास होता आणि त्याने लॉस्ट द रेस, शर्यत तो हारला. आणि स्लो बट स्टेडीली म्हणजे हळूहळू पण कंटिन्युअस चालत द टॉर्टाईज वन द रेस, टॉर्टाईजने शर्यत जिंकली. ही झाली त्याची समरी म्हणजे त्याचा सारांश. आणि आता सेटिंग म्हणजे ते घटना कुठं घडली? द सेटिंग इज पास्ट्रल म्हणजे ग्रामीण भागातील सेटिंग आहे ती, अँड इज ॲप्ट फॉर द कॅरेक्टरायझेशन. आणि ती जी सेटिंग आहे म्हणजे जे ग्रामीण भागाचं जे क्षेत्र निवडलेलं आहे किंवा जंगलाचा भाग निवडला असेल तर तो कसा आहे? पात्र रंगवण्यासाठी चांगले आहेत, कारण की पात्र हे जे असतात ससा, कासव हे जंगलातच राहतात. म्हणून ती सेटिंग जी त्यांनी, एखादं तुम्ही जर म्हटलं शहरात जर दाखवलं असतं, सांगा बरं मला ही गोष्ट, ससा आणि कासव शहरात राहत होते, तर जरा ते वेगळं वाटलं असतं. बरोबर की नाही? ग्रामीण भागच दाखवावं लागेल म्हणजे जंगल. ठीक आहे. नंतर लँग्वेज ऑफ द स्टोरी. तर स्टोरीची लँग्वेज कशी आहे? इझी लँग्वेज आहे अँड कुड अंडरस्टँड बाय द किड्स. म्हणजे लहान पोरं असतील ते समजू शकतील अशी भाषा वापरलेली आहे स्टोरीची. अँड डायलॉग्स आर ऑल्सो सुटेबल टू देअर कॅरेक्टर्स. आणि कॅरेक्टरनुसार ते डायलॉग पण त्यांना व्यवस्थित दिलेले आहेत त्याच्यामध्ये, संवाद जो आहे. तर अशा तऱ्हेने आपण एखाद्या स्टोरीची समीक्षण लिहू शकतो, रिव्ह्यू लिहू शकतो. ठीक आहे. So next slide is click the link given below and watch the story and write its review. आता खाली एक लिंक दिली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, किंवा आता लगेच ती स्टोरीज बघूया आपण. ठीक आहे. ती स्टोरी तुम्ही बघायची आहे आणि मग त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, जसं आपण हेअर अँड द टॉर्टाईजचं लिहिलं की नाही रिव्ह्यू, तसं या स्टोरीविषयी आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. चला मित्रांनो, आज एक गोष्ट ऐकूया, भंगारवाला. ही गोष्ट लिहिली आहे म्हणजे लेखक आहेत श्रीधला स्वामी आणि अनुवादक म्हणजे यांनी इंग्लिशमधून ट्रान्सलेट केली आहे स्मिता कोलटकर.
चित्र काढले आहेत सुविधा मिस्त्री यांनी आणि हे प्रकाशित केलं आहे प्रथम बुक्सने. चला मग सुरू करूया भंगारवाला. शाळा सुटण्यासाठी आता फक्त 5 मिनिटे बाकी होती, पण चिनू काही आता तिथे थांबू शकत नव्हता. तो सारखा बाहेर पाहत होता. बाहेर कोणीही नव्हतं आणि तेवढ्यात कुठेतरी जवळच घंटा वाजली. आणि पुढं काय झालं? चिनू, तू काय करतो आहेस? बाईंनी चिनूला विचारले. काही नाही, मी फक्त, तो विचारत होता. रद्दी पेपरवाला, पेपर, भंगार, रद्दी. चिनूच्या बाबांनी आळवायला सुरुवात केली. ते भंगारवाले होते. त्यांना बाहेरून सुद्धा चिनूचे हास्य दिसत होते. शाळा सुटल्याची घंटा झाली. चिनूने हसत हसतच आपल्या बाबांकडे धाव घेतली. शाळेत तो एकटाच मुलगा होता ज्याचे बाबा त्याला शाळेतून घेऊन जायला यायचे. चिनूने हात गाडीवर उडी घेतली आणि तो पाय सोडून बसला. त्याचे बाबा गाडी हाताने ढकलू लागले. पेपरवाला, रद्दी, भंगारवाला. चिनूही मोठमोठ्याने ओरडू लागला. किती मोठ्याने ओरडत होते ते! जेव्हा एका चौकीदाराने त्यांना थांबवले, चिनूने गाडीतून उडी मारली आणि रिकामी पोतडी घेऊन तो वडिलांबरोबर निघाला. ज्या ज्या गोष्टी आज त्यांना मिळतील त्या त्या सगळ्या रिकाम्या पोतडीत भरायच्या होत्या. या घरातून वर्तमानपत्रे, त्या घरातून वर्तमानपत्रे आणि मासिके, तळमजल्यावरील घरातून वर्तमानपत्रे, मासिके आणि रिकाम्या बाटल्या. चिनू आणखी एक रिकामी थैली आणायला गाडीकडे धावला. ते आता लिफ्टमधून वर चालले होते. चिनूचे डोळे आनंदाने मोठे झाले. 5व्या मजल्यावरून वर्तमानपत्रे आणि मासिके, बाटल्या आणि खोकी आणि पुस्तके. त्याचे बाबा त्या घरातल्या बाईबरोबर बोलत होते. तोपर्यंत चिनूने सगळे सामान तेथून नेले. सगळ्यात वर त्याने पुस्तके ठेवली. यावेळी मात्र चिनूला गाडी ढकलण्यासाठी आपल्या बाबांना मदत करायला लागली. घरी गेल्यावर सर्व सामान ठेवून झाल्यावर बाबांनी चिनूला हाक मारली. चिनू, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. ते एक पुस्तक होते. चिनू तेच पुस्तक दुपारभर आशाळभूतपणे पाहत होता. आभारी आहे नाना, चिनू म्हणाला. त्यानंतर त्यांना जेवणासाठी त्याला 3 वेळा हाक मारावी लागली. का बरं? So let's read the story, Chinu's Gift. It is written by Sridhala Swami. It is pictures were drawn by Suvidha Mistry and it is published by Pratham Books. So let's start. Chinu's Gift. School was about to get over. Just 5 minutes more. But Chinu could not wait. He looked outside. There was nobody there. From somewhere close by, a bell jingled. And then what happened? Let's see. Chinu, what are you doing? Asked his teacher. Sorry, miss, Chinu said. It's just that. Chinu was thinking something. What happened next? Paperwala, kagitam, paper, kagitam, sang Chinu's father, the kabadiwala. Even from outside, he could see Chinu's grin. See the pictures. The school bell rang. Chinu ran out to his father. The school bell rang. Chinu ran out to his father, grinning from ear to ear. He was the only child in school whose father came to pick him up. Chinu jumped on the bundy and dangled his legs. His father pushed the bundy, shouting, Paperwala, kagitam.
Chinu also shouted. They were quite loud. When a watchman stopped them, Chinu jumped up. He went with his father carrying an empty sack. He went his father carrying an empty sack. All the things they would get today would go into the sack. And then what happened next? From this house, newspapers. From that one, newspapers and magazines. From the ground floor, newspapers, magazines, and empty bottles. Chinu was thinking. Chinu ran to the bandi to get another empty sack. They were going up in a lift. Chinu's eyes grew big and round. You can see in the picture. From the 5th floor, newspapers, magazines, bottles, boxes, and books. Let's see what happened next. Chinu's father was talking to the lady. He put everything away so that the books were right on the top, where he could look at them. See how Chinu loved books. This time Chinu had to help his father push the bandi because it is heavy. At home, after they had put everything away, Chinu's father called him and he said, "I have something for you." He said. It was the book that Chinu had been looking at all the afternoon. "Thank you, Nana," Chinu said. After that, they had to call him 3 times to come and have dinner. Just now we saw one story, so let's do review about it. याचा रिव्ह्यू कसा करायचा बघा. नेम ऑफ द स्टोरी आधी लिहायची, मग ऑथर कोण आहेत, कॅरेक्टर्स कोण आहेत, प्लॉट समरी काय कशी आहे, त्याची सारांश काय आहे, त्याची सेटिंग कशी आहे, म्हणजे घटना कुठं घडली आहे, आणि लँग्वेज ऑफ द स्टोरी. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. नेम ऑफ द स्टोरी इज चिनूज गिफ्ट. ओके. हु इज द ऑथर ऑफ द स्टोरी? श्रीधला स्वामी. What are the characters are depicted in the story? प्रोटॅगॉनिस्ट आहे चिनू आणि बाकी दुसरा कॅरेक्टर आहे चिनूज फादर. बरोबर. द चिनूज फादर इज व्हेरी जनरस पर्सन दो ही इज पुअर फायनान्शियली. म्हणजे तो खूप उदार मनाचा माणूस आहे जरी तो परिस्थितीने गरीब असेल. आणि चिनू इज स्टडी एज बॉय हेल्पिंग इन नेचर. कारण की तो त्याच्या वडिलांना कामात मदत करतो की नाही, म्हणून तो हेल्पिंग नेचरचा मुलगा आहे. आणि तो स्टडीयस आहे, म्हणजे त्याला पुस्तकं आवडतात. बरोबर. The next is the plot or the summary. Chinu helps his father in business of kabaddi. चिनू मदत करतो त्याच्या वडिलांना कबाडीच्या बिझनेसमध्ये. ही इज फंड ऑफ बुक्स. त्याला पुस्तकं खूप आवडतात, पुस्तकांचा वेडा आहे तो. सो हिज फादर गिफ्टेड हिम अ बुक दॅट ही कलेक्टेड ॲज कबाडी. म्हणजे त्याच्या वडिलांनी म्हणून त्याला गिफ्ट दिलं. काय? पुस्तक. जे त्याला भंगारमध्ये मिळालेलं होतं ते पुस्तक त्यांनी त्याला गिफ्ट दिलं. दिस इज द टाइम लाईन. मग काय म्हणतात त्याला, स्टोरी लाईन हीच आहे, मेन थीम. सेटिंग, घटना कुठं घडली. द सेटिंग ऑफ द स्टोरी इज द हाऊस ऑफ द चिनू इन रुरल एरिया. बरोबर की नाही. आणि दुसरं कोणती सेटिंग म्हणता येईल की जिथून ते कचरा आपला भंगार गोळा करायचे ते घरांचं त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे, कुठं कुठं जायचे, 5व्या माळावर वगैरे वगैरे. अँड द लास्ट इज द लँग्वेज ऑफ द स्टोरी. द इझी लँग्वेज कुड अंडरस्टँड बाय द किड्स. भाषा एकदम सोपी होती, मुलं समजू शकतात त्याचे. आणि डायलॉग्स आर ऑल्सो सुटेबल टू देअर कॅरेक्टर्स. आणि संवाद सुद्धा त्यांच्या पात्रांना शोभतील असे संवाद त्यांनी दिलेले होते. बरोबर की नाही. अशा तऱ्हेने तुम्ही ही जी स्टोरी आहे चिनू गिफ्ट ते तुम्ही त्याचं परीक्षण असं करू शकता. ठीक आहे. आता हे सुद्धा तुम्ही वहीत लिहून घेऊ शकतात. आणि आधीचे पण जे हेअर अँड द टॉर्टेज ते पण तुम्ही लिहून घ्यायचे. असे दोन्ही रिव्ह्यू तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे. That's it for the today.